नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. माझं नाव संतोष पवार. आपण पाहतात संकट टुडे. आज आपण एका वेगळ्या वेगळ्या विषयावर चर्चा करणार आहोत. तो विषय हा आहे की महाराष्ट्रामध्ये ज्या महानगरपालिकांच्या निवडणुका होणार त्यामध्ये युती आघाडी फिसकटली, युती तुटली, अशा पद्धतीच्या बातम्यांनी आज सर्व वर्तमानपत्र भरलेली आहेत. पण प्रश्न हा पडतो मित्रांनो की खरोखरच युती आघाडी झाली होती का? इथून आपल्याला सुरुवात करावी लागणार आहे. कारण एक लक्षात घ्या की युती आघाडी या झाल्याच नव्हत्या असं माझं स्पष्ट म्हणणं आहे. त्याला कारण असं होतं की कार्यकर्त्यांमध्ये जी नाराजी आज आपण पाहतो वर्तमानपत्रामध्ये की अनेक कार्यकर्त्यांची जी आहे ती नाराजी झालेली आहे. कार्यकर्ते नाराज झाले, काही जागी रडापडी झाली, काही जागी तोडफोड सुद्धा झाली. हे सगळं होऊ नये यासाठी युती आघाडी होणार होणार म्हणत म्हणत कार्यकर्त्यांना वेटिंगवर ठेवण्यात आलेलं होतं आणि शेवटीला यांना युती करायचीच नव्हती. एक लक्षात घ्या, माझं स्पष्ट म्हणणं आहे की जी राजकीय मंडळी त्यांच्यामध्ये एक गोष्ट पक्की असती की ज्या वेळेला त्यांच्या निवडणुका येतात म्हणजे लोकसभेच्या विधानसभेच्या निवडणुका त्यावेळेला त्यांची युती आघाडी ह्या लगेच होतात. कारण की त्या निवडणुका ह्या जिंकण्यासाठी असतात. पण त्याच्या विरुद्ध बाजूला आपण बघायला गेलो ज्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत त्या निवडणुका मात्र फक्त निवडणूक लढण्यासाठी असतात. म्हणजे दोन कार्यकर्ते आमने सामने पक्षाचे कार्यकर्ते आमने सामने आणायचे आणि निवडणुका फक्त लढवायच्या, जिंकायच्या नाही. आणि मग हे सर्व करत असताना मग त्या कार्यकर्त्याला तिकीट द्यायचं आणि तिकीट दिल्यानंतर तो कार्यकर्ता निवडून आला तो आपलाच होता, पक्षामुळे निवडून आला. आणि जो कार्यकर्ता या निवडणुकीत पराभूत होतो तो मात्र आम्ही तुला तिकीट दिलं होतं, तुला निवडून येता आलं नाही असा आरोप करून सर्व जे अपयश आले त्याचं खापर त्या कार्यकर्त्याच्या डोक्यावर फोडण्याची ही राजकीय मंडळी करत असते. महाराष्ट्रामध्ये देखील युती आघाडी झालेली नव्हती. कारण एक लक्षात घ्या, एक सुंदर गोंडस शब्द दिलेला आहे मैत्रीपूर्ण लढत. या मैत्रीपूर्ण लढत म्हणजे काय की आज आपण लढू पण उद्या सत्ता स्थापनेसाठी परत एकदा बरोबर होईल ही त्या मागची जी आहे ती स्ट्रॅटेजी असते. मग हे युतीत घडलं का, महायुतीत घडलं का? हो घडलं. महायुतीमध्ये सुद्धा शेवटच्या क्षणापर्यंत अगदी काही पक्षांनी तर आपले उमेदवार आज काल फॉर्म भरणं संपलेलं आहे तरी आपले उमेदवार अद्यापही जाहीर केलेले नाहीत. म्हणजे झालं असं की नेमका एबी फॉर्म कोणाला दिला, कसा दिला हे अजूनही कोणालाही माहित नाहीये. त्याची यादी आता 3 तारखेच्या आसपास आपल्याला कळेल की नेमकं भारतीय जनता पार्टीचा उमेदवार कोणता आहे, शिवसेनेचा उमेदवार कोणता आहे. यासाठी काही पक्षांनी यामध्ये नेमकं उमेदवार कोण आहे हे अजून सुद्धा कोणालाही माहित नाही. म्हणजे असं काही राजकीय पक्षांनी केलेली हे बंडखोरी रोखण्यासाठी केलेलं आहे. आणि आपल्याला मात्र बातम्यांमध्ये पाहायला मिळालं की युती व्हायली, आघाडी व्हायली, युती व्हायली, पण असं झालेली नव्हती. या राजकीय पक्षांची युती कधीही नव्हती, यांनी आघाडी कधीही केलेली नव्हती. फक्त कार्यकर्त्यांना वेट अँड वॉच या भूमिकेमध्ये ठेवण्याचं काम या सर्व राजकीय मंडळींनी केलेलं आहे. आणि आज मात्र प्रत्यक्षात पाहतो की काही युत्या अशा झालेल्या आहेत म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एका जागी आली, कुठं मनसे बरोबर आली, ठाकरे गट आणि मनसे बरोबर आली. आणि अशा पद्धतीने जे आहे ते वेगवेगळ्या आघाड्या होऊन ह्या निवडणुका लढवल्या जात आहेत. पण परत एकदा प्रश्न हा पडतो की जेव्हा आपण मतदान करतो म्हणजे उद्या चलून हे कोणाशी युती करू शकतात हे मात्र शाश्वत सत्य जे आहे ते आपण मतदारांनी समजून घेतलं पाहिजे. नाही तर आपण मतदान करून विजयी झाल्यानंतर किंवा आपले उमेदवार पराभूत झाल्यानंतर आपल्याला पश्चाताप व्हायची वेळ की आपण मतदान केलं होतं वेगळ्या विचारसरणीला आणि सत्तेत आले होते वेगळ्या विचारसरणीसोबत. म्हणून माझं स्पष्ट म्हणणं असे की युती आघाडी झालीच नव्हती. हे फक्त ज्या चर्चा होतात त्या कार्यकर्त्यांचा जो बंड आहे थांबविण्यासाठी फक्त चर्चा करण्याचं एक नाटक आहे ते राजकीय पक्षांनी केलेलं होतं. शेवटीला त्यांनी आपले निर्णय घेतलेले आहेत, त्या हिशोबाने आता निवडणुका होतील. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.